चांदवड नगरपालिकेच्या हद्दीमधील असणाऱ्या नागरिक घरकुल पासून वंचित असल्याने नागरिकांना घरकुल मिळावे या संदर्भात आरपीआय पक्षाच्या वतीने राजाभाऊ अहिरे यांचा नगरपालिकेवर धडक मोर्चा व धरणे आंदोलन, तर जेसीबीच्या साह्याने फुले टाकून राजाभाऊंचे केले स्वागत। चांदवड शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सन 2018 मध्ये गोरगरीब व कष्टकरी लोकांकडून 500 रुपयांच्या पावत्या फाडून नगर परिषदेने घरकुलच्या नावाखाली लोकांची मोठ्या प्रमाणात लूटमार केलेली आहे। म्हणून घरकुल मिळण्याच्या आशेने हजारो लोकांनी पावत्या फाडलेल्या आहेत। ज्या लाभार्थ्यांनी या पावत्या फाडल्या आहेत त्या लाभार्थ्यांना अजूनही घरकुलचा लाभ मिळाला नाही। लोक घरकुलची विचारणा करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गेले असता तेथील नगर परिषदेतील घरकुलचे काम बघणारे अधिकारी नागरिकांची अरेरावीची भाषा वापरत त्यांना तिथून काढून देतात। पंतप्रधान घरकुल आवास योजना ही गोरगरीब लोकांसाठी मोफत आहे, परंतु नगर परिषदेने या लोकांकडून 500 रुपयांच्या पावत्या फाडून पैसे आकारले आहेत। या गोरगरीब लोकांचे 500 रुपये परत द्यावे व या सर्व लोकांचे घरकुल मंजूर करावे यासाठी आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील हॉलमधून 400 ते 500 महिलांना सोबत घेऊन चांदवड मनमाड रस्त्याने सोमवार पेठ, शिवाजी चौक, श्रीराम रोड ते नगरपालिका समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी घर आमच्या हक्काचे, घेतलेले पैसे परत मिळाले पाहिजे, सिटी सर्वेचे उतारे मिळाले पाहिजे अशा विविध प्रकारच्या घोषणा देत व जागोजागी राजाभाऊ अहिरे जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय यांचा शाल, फुलगुच्छ व जेसीबीच्या साह्याने फुले उधळून व हार टाकून स्वागत करण्यात आले। तर नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन राजाभाऊ अहिरे यांनी सांगितले की आमच्या गोरगरीब जनतेकडून 500 रुपयांचा सरस पावत्या फाडल्या व उभे असलेले काही नागरिकांचे घर पाडून नवीन घर देतो असे हुलकावणी देऊन नागरिकांना वेड्यात काढण्याचे काम या नगरपालिकेने केले आहे। या संदर्भात हा मोर्चा आणण्यात आला आहे। या संदर्भात हा सर्व आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। बाईट। मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे चांदवड शहरात आणि चांदवड शहराच्या नगरपालिकेसमोर चांदवडच्या नागरिकांनी आज या ठिकाणी भव्य दिव्य असा एक मोर्चा आणलेला आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता संपूर्ण जनता ही या घरकुलाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी राजाभाऊच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आणलेला आहे। तो मोर्चा आज या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे, आम्हाला घरकुल मिळाले पाहिजे, घेणारे पैसे आम्ही जे दिलेले पैसे आहे ते वापस व्हावा या संदर्भामध्ये त्यांनी मोर्चा आणलेला आहे। आपल्या सोबत राजाभाऊ आहे, त्यांच्याशी संपर्क साधणार आहे। काय सांगाल? आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने ह्या चांदवड नगर परिषदेवर आज भव्य दिव्य मोर्चा आणलेला आहे। आमच्या मोर्चाच्या मागण्या हे आहे का गेल्या 2018 साली या चांदवड नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याने ह्या लोकांना सर्वांना जागोजागी ह्या चांदवड शहरामध्ये गल्ली बोळाटी असेल, वार्ड असेल, जागी जागी ह्या लोकांनी स्टॉल लावले आणि सर्व लोकांजवळून यांनी 500 रुपये घेतलेले आहे। तर आमच्या कुटुंबामधल्या सर्व लोकांनी यांच्या 500 रुपयाच्या पावत्या फाडलेल्या आहे का आम्ही तुम्हाला सर्वांना घरं बांधून देतो। आज आमच्या लाखोचा पैसा आणि कोट्याचा पैसा या नगर परिषदेकडे गेलेला आहे, पण अजूनही ह्या लोकांना घरं मंजूर करून दिलेले नाही। आज 2025 उगलं तरी आम्हाला घर मिळत नाही। तिथे शासनाकडे तिकडे जर शासन एकीकडे देतं आणि इकडे नगर परिषदेकडे जर गेलं तर अडवणूक जास्ती करण्यात येते। आमची ही एक मागणी आहे। त्याच्यानंतर आम्ही 40 ते 50 वर्ष झालेले लोक अतिक्रमणच्या जागेवर घर बांधून राहत आहे, त्या लोकांना सर्व मालकी हक्क सिटी सर्व्हिसचे उतारे देण्यात यावं। आणि राहिलेला प्रश्न या मुख्य अधिकाऱ्यांनी 2018 साली लोकांना असे सांगितले आम्ही तुम्हाला घरं बांधून देतो, राहते घर तोडायला लावले आणि तुम्हाला घर उभे करून देतो। त्या लोकांचे अर्धवट स्वरूपाचे घर पडलेले, अजूनपर्यंत घर पूर्ण झालेले नाही, अजूनपर्यंत अर्धवट स्वरूपाचे आहे। आज गोरगरीब कष्टकऱ्यांचं महत्व असतं का माझं घर झालं पाहिजे आणि या नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याने सांगण्यात आलं का तुमचे घर तोडा, आम्ही तुम्हाला नवीन बांधून देतो। आजपर्यंत घर पूर्ण नाही झालेले, सर्व लोक बेघर झालेले। त्याच्यामुळे आज आम्ही इथे धडक मोर्चा आणलेला आहे। राहिला प्रश्न त्यांचे जे लोकांचे घर तर तोडायला लावले, पण त्यांचे 30-40 हजारांचे 80 हजाराचे चेक होते ते सुद्धा या लोकांनी दिलेले नाही। आज या लोकांना बेघर करून या लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा अशी मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या नगर परिषदेचा फार भोंगळ कारभार वाजून गेलेला आहे, पण लोकांना इथे न्याय मिळत नाहीये। यांनी फार सगळ्या गावात स्थानिक समस्या आहे। आमचा मोर्चा स्थानिक प्रश्नावर होता,
पण इथे समस्या किती सांगायच्या, हे शहरात यांनी खोदून ठेवलेले सर्व निधीची वाट लावून टाकलेली आहे. पण ह्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून या शासनाला, या नगर परिषदेला, या मुख्य अधिकाऱ्याला सांगतो, आम्हाला एवढ्या लोकांना, चांदवड शहरवासियांना न्याय द्या. न्याय जर मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी. त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो आढावा घेतला, त्या आढावाच्या संदर्भात सांगितलं का जागोजागी रस्ते असेल ते खोदून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे या घरकुलच्या संदर्भामध्ये नागरिकांचे घरकुल पाडून टाकले, मात्र त्या लाभार्थ्यांना आतापर्यंत काही घरकुल दिले नाही. त्यामुळे या ठिकाणी या नागरिकांचा जो मोर्चा आणलेला आहे, नगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष द्यावे असे या ठिकाणच्या RPIचे जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितलेले आहे. DJ न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड. हक्काचे घर मिळून दिले पाहिजे. आम्ही नगरपालिकेच्या जागेवर राहतो, तेही आम्हाला नगरपालिकेच्या जागेवरती घरकुल मिळून दिलं पाहिजे. नगर परिषद वाले बोलतात की तुम्ही तुमचं घर पा जागा दुसरीकडे राहायला असं बोलतात. नगर आम्हाला घरकुल आलं तर घरकुलवाले, नगरपालिकावाले बोलत आहे की मला हक्काचं घर पाहिजे असेल तर तुमचा सिटी सर्वेचा उतारा पाहिजे. सिटी सर्वेचा उताराच नाही तर आम्ही घरकुल बांधायचं पुढं, तर मग त्यांनी आम्हाला अतिक्रमणाच्या जागेवरती घरकुल दिलं पाहिजे, हक्काचं घर म्हणून दिलं पाहिजे. माझे 2 शब्द पायला घेतात त्यांनी, महिलांना पाठिंबा देत. आज मी इथपर्यंत त्यांनी आणलं, घरकुलासाठी त्यांनी आत्तापर्यंत खूप प्रयत्न केले आणि पुढे त्यांनी करावे. आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. फक्त आम्हाला जे घरकुल मिळणार आहे ते शासनाने आम्हाला जागेची आम्हाला मिळालं पाहिजे असं. आणि जे काय असं सातबारा काय उतारा जे मागतात तो मिळणं आवश्यक. त्याच्यामुळे तो आम्ही त्यांना कुटी झाली, त्यामध्ये आमचे घर वाहून गेले. आम्हाला फक्त 10,000 रुपये भरपाई दिली, पण घर काय दिलं नाही. घरकुलाचा फॉर्म भरला, आम्हाला म्हणजे स्वतःची जागा दाखवा. आम्हाला जर जागाच नाही, गोरगरीब लोक आहे आम्ही, हातावरचे, आम्ही कुठून जागा आणायची, कुठून दाखवायचं. त्यांनी आम्हाला जागा पण द्यावं आणि घर पण मागून द्यावं. पैसे आमच्या सिटी सर्व्हिसचा उतारे, सिटी सर्व्हिसचा उतारे, सिटी सर्व्हिसचा उतारे, सिटी सर्व्हिसचा उतारे, सिटी सर्व्हिसचा उतारे. आमच्या हक्काचे, आमच्या हक्काचे. या मोर्चासाठी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त पोलिसांचा ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी DJ महाराष्ट्र न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच जिल्ह्यात व तालुक्यात प्रतिनिधी नेमणे आहे. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.